सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कवठे महाकाळ येथील प्रभुदय दहीहंडी उत्सव दहीहंडी तासगाव येथील शिवगर्जना मंडळाने फोडली। कवठे महाकाळ शहरात माजी खासदार संजय पाटील व युवा नेते प्रभाकर पाटील यांनी प्रभुदय दहीहंडीचे आयोजन केले होते। दिनांक 31 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तासगाव येथील शिवगर्जना मंडळाने मानवी मनोरे 7 लावून दहीहंडी फोडली। कार्यक्रमात लेझर शो व इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते। माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभेची प्रभाकर पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले गेले। निमित्त फक्त दहीहंडीचे होते। कार्यक्रम बघण्यासाठी कवठे महाकाळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे। माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत जी शक्ती, जे आशीर्वाद, जे बळ तुम्ही मला दिले त्याच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये आपण 2दा खासदार झालो। विकासापेक्षा थोडं जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली, पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। जसं म्हणतात, शिकार करायची असेल तर 2 पावलं मागे यावी लागते। ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 2 महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत। माझी आपल्याला विनंती आहे, त्या शक्तीनं, त्याच ताकदीनं या तालुक्यातली इलेक्शन, ही विधानसभेचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे आहे। प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय। काही माणसांना बोलण्याची सवय आहे, 1 हात लाकूड आणि 10 ढलपी म्हणतात, तसा प्रयोग आपण तालुक्यामध्ये पाहतोय। हजारो कोटींची कामं आपण या निमित्तानं करता आली। पाण्याचे प्रश्न सोडवता आले, रस्त्याचे प्रश्न सोडवता आले, रेल्वेचे प्रश्न सोडवता आले। 20-20, 25-25 वर्ष या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या। त्याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि ते आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे, वडीलधाऱ्यांचे, माता भगिनींचे ते आशीर्वाद मला पाहिजे ते तुम्ही दिलेत आणि हेच माझ्याबरोबर खरं मोठं भांडवल आहे। राजकारण करता असताना उद्याच्या काळामध्ये आपणाला पुन्हा ताकदीनं, जोमानं, शक्तीनं आपणाला हे इलेक्शन करायचं आहे। सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना, तरुण बांधवांना, माता भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की आता 2 महिने आपण ताकदीनं काम करूया। या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया, हा विश्वास, ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो। दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्याला शुभेच्छा देतो। जे प्रेम, जी शक्ती तुम्ही मला दिली तीच पुढे कार्यरत राहो एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।